हे कसं काय ओळखायचं कुठली साडी कुठल्या इव्हेंटला, ते जरा सांगा आपल्या प्रेक्षकांना. आपण जर एखाद्या कॉर्पोरेट इव्हेंटला जातोय तर आपल्याला सिल्क हे मस्ट आहे. जर आपण भारत देशात राहतो तर सिल्क साडी नेसणं हे मस्ट आहे. तर सिल्क साडीमध्ये टसर हे कॉर्पोरेटला जाणारं असं मानलं जातं. कारण ते जास्त चमकत नाही, पण ते प्युअर सिल्क आहे. तर तशा साड्या ह्या त्या आपल्या अवॉर्ड फंक्शनला वगैरे जाणाऱ्या असतात. आणि बाकीचे आपले जे अनेक विविध इव्हेंट्स आहेत, जसं आपलं कोणाच्या लग्न आहे, हां. वास्तुशांती आहे, एखादं घरी फंक्शन आहे, तर त्याला पैठणी आहे, त्यानंतर गडवाल सिल्क आहे, कांजीवरम आहे, अशा वेगवेगळ्या साड्या आपण वापरू शकतो. पण जर मला शाईन नको आहे, म्हणजे ही अशी चकचक नको आहे, तर पण एक खूप अशी सटल हवी, तर मी कुठली साडी नेसावी? मी त्याच्यासाठी मी टसरच तुम्हाला टसर प्युअर सिल्क साडी मी तुम्हाला म्हणजे प्रेक्षकांना सांगू इच्छितो. त्याच्यासाठी आपण टसर सिल्क साडीच वेअर करावी. मला सांगा, तुम्ही 40व्या वर्षी हा प्रोफेशन सुरू केला, तर असं काय तुम्हाला वाटलं की आता मला काहीतरी केलं पाहिजे, आणि मग तुम्ही तुमच्या आजोबांचा जो व्यवसाय आहे तो रिवाईव्ह केलात? असं काय शिफ्ट झालं त्या 40व्या वर्षी की तुम्हाला करावंसं वाटलं? ॲक्च्युली 40व्या वर्षी करावंसं हे मला अगदी खूप पूर्वीपासूनच करायचं होतं, पण आमचे फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या. परत आमचा व्यवसाय दुसरा, मिस्टरांचा व्यवसाय होता, त्यामुळं मुलं लहान होती. या गोष्टींमुळं मला त्याच्यात उतरता आलं नाही. जेव्हा जरा मोठी झाली, मग मी 40व्या वर्षी म्हटलं की आता आपल्याला जर हँडलूम पैठण्या बनवायच्या तर त्याचं शैक्षणिक आपल्याला मार्गदर्शन गरजेचं आहे. म्हणून मी फॅशन डिझायनिंग हा कोर्स केला आणि मग त्याच्यात हँडलूम पैठण्या बनवल्या. पण आता कुठलाही असा अनुभव नसताना पुण्यासारख्या ठिकाणी एक शॉप करणं आणि एवढं सगळं एक इनोव्हेशन्स करणं आणि त्याप्रमाणे आपलं क्लायंटेल वाढवणं, ते सोपं नाही आहे. हो, नाही का? तर ते सगळं एक कुठून येतं, म्हणजे हे सगळं ऊर्जा म्हणा किंवा एनर्जी म्हणा, हे कल्पना कशा सुचतात? ह्याला सगळ्यांचाच हातभार आहे. माझा जो स्टाफ आहे, मी 2-3 डिझायनर्स आहेत, माझी मुलगी आहे. आम्ही असे वेगवेगळे प्रत्येकजण आपापल्या परीने काम करतो आणि नवीन आणण्याचा प्रयत्न करतो. एक आहे की आम्ही ज्या पैठण्या, विंटेज पैठण्या जेव्हा रिवाईव्ह केल्या, तर त्याच्यावरनं मुंबईच्याच एका क्लायंट आमच्याकडे आले आणि त्यांनी त्यांच्या सुनेसाठी, म्हणजे होणाऱ्या सुनेसाठी ग्रीन पैठणी विथ मुनी, चंद्रकोर आणि तारा, मी जे तुम्हाला आत्ता दाखवलं, आणि रेड बॉर्डर, नारळी बॉर्डर, ही त्यांनी आमच्याकडनं बनवून घेतली. त्याच्यासाठी त्यांनी 2 महिन्याचा कालावधीत आम्ही ती बनवून दिली त्यांनी. आणि दुसरा एक अनुभव आहे की जसं नऊवार पेस्टलचे जे मी बोलले की नऊवार पेस्टलमध्ये कोणी बनवत नाही, पण ते आम्ही नवीन केलं होतं. आणि एक क्लायंट असं होतं की त्यांनी नऊवार बनवून घेतली आमच्याकडनं स्टिच, आणि ती घरी घेऊन जात होती, पण रस्त्यात तिची बॅग पडली आणि ती साडी, गाडी गेल्यामुळे साडी फाटली. मग ती परत घेऊन आली परत आमच्याकडे. मग परत आम्ही त्याच्यात नवीन डिझाईन बनवून ती साडी त्यांना परत बनवून दिली. म्हणजे हे ॲक्च्युअलमध्ये काढल्यामुळं अजून आम्ही त्याच्यावर काम केलं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.